नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, जास्त वेळ गॅसच्या समोर उभं राहत नाही। तर अशा वेळी ही दाल खिचडी ना खूपच पटकन आणि एकदम टेस्टी तयार होते आणि अगदी एकदम मोजक्या साहित्यामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये एकदम सिंपल, जास्त मसाले न वापरता पोटभरीची आणि पटकन तयार होणारी दाल खिचडी आज आपण पाहणार आहोत। तुमचा देखील विश्वास बसणार नाही, इतकी पटकन तयार होणारी आणि इतकी चविष्ट दाल खिचडी बाहेर भेटते ना त्यापेक्षाही खूपच सुंदर तयार होते। आणि आजकाल काय गॅसचे पण प्रॉब्लेम जास्त चाललेले आहेत, तर त्यासाठी पटकन तयार होणारी पोटभरीची अशी दाल खिचडी पाहून घेऊ। जास्त गॅस वेस्ट जाणार नाही, अगदी झटपट तयार होईल। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यासोबतच अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर मी फक्त तुरीची डाळ घेतलेली आहे, तुम्ही यामध्ये मसूर डाळ, मूग डाळ देखील पाव वाटी वापरू शकता। तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ 2 ते 3 पाण्याने। आता फोडणीची तयारी करू। कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये घालत आहे 2 ते 2.5 चमचे तेल। तेल चांगलं गरम झालेलं आहे, यामध्ये घालत आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालत आहे जिरे देखील ना छान तडतडून द्यायचे आहेत। फोडणी खमंग झाली की पदार्थ छान तयार होतो। तर यामध्ये घालत आहे चिमूटभर हिंग घातल्याच्या नंतर घालत आहे कढीपत्त्याची पानं। तर कढीपत्ता आहे ना जरा जास्तच घातलेला आहे, सुगंध खूप छान येतो दाल खिचडीला। आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, छोट्या होत्या, तुमच्या मोठ्या असतील तर थोड्या कमी वापरा। छोट्या आहेत म्हणून मी 7 ते 8 घेतलेले आहेत। तर लसूण पाकळ्यांसोबत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या मधून कापून घेतलेल्या आहेत, ते देखील ना छान परतून घेते। लसूण लाल झालेला आहे, यावर घालत आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची, म्हणजे ना सुगंध खूप छान येतो। तर यामध्ये घालत आहे अर्धा चमचापेक्षा थोडीशी कमी अशी हळद घेतलेली आहे। तर छान मसाले आहेत ना परतून घेतलेले आहेत। आता गॅस कमी करते आणि धुवून घेतलेले डाळ तांदूळ आहेत ना ते मी फोडणीमध्ये घालून घेते आणि आता छान ना फोडणीसोबत परतवून घेणार आहे 1-1.5 मिनिटासाठी। म्हणजे काय होतं ना, छान पटकन तांदूळ आणि डाळ ना छान शिजली जाते, मऊसूत होते। तर थोडं तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे पाणी। तर आवश्यकतेनुसार पाणी घाला, तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्यावर अवलंबून आहे। तर इथे ना मी 1 वाटी डाळ आणि अर्धा वाटी तांदूळ यासाठी 1.5 तांब्या पाणी घेतलेलं आहे। यावर घालत आहे 1.5 चमचा मीठ। तर मीठ आहे ते तुमच्या हिशोबाने घाला, तुम्हाला कसं लागतं तसं। तर अर्धा चमचा जिरेपूड घातलेली आहे आणि 1 चमचा धनेपूड घातलेली आहे। चांगलं मिक्स करून घेते आणि याला आता ना कुकरला झाकण लावून याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर 2 आहे ते मोठ्या गॅसवर काढून घेणार आहे आणि 2 आहे ते गॅस बारीक करून काढून घेणार आहे। तर पहा, कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। तर छान अशी डाळ खिचडी तयार झालेली आहे, अगदी छान झटपट मोजक्या साहित्यामध्ये इतकी टेस्टी अशी तयार होते। तर मी यावर ना फोडणी घालणार नाही। तर तुम्हाला जर आवडत असेल तर यावर ना बटर किंवा तेलामध्ये जिरे, लसूण, थोडी कढीपत्त्याची पानं, हिंग आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालून फोडणी घाला, खूपच छान असा तडका तयार होतो, म्हणजे तडकेवाली दाल खिचडी। यावर थोडंसं तूप घाला आणि सोबतीला पापड, लोणचं, लिंबू घ्या, खूपच छान आणि चवदार लागते। तर तुम्हाला माझी दाल खिचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।